अतिशय दुर्दैवाची घटना आहे। बीडच्या पालवणच्या देवराईत परत एकदा आग लावली। आग लावणारा माणूस हा संशयित पकडण्याचा प्रयत्न केला। पहिल्यांदा बाजूला आग लावली होती तेव्हा एक 100-200 झाडं तरी जळाली आणि आता परत जिथं झाडं लावली 7-8 वर्षापासून तिथं परत 3 ठिकाणी आग लावली। दिवसा ढवळ्या सकाळी 11 वाजता आणि माणूस पकडण्याचा प्रयत्न केला पण तो दुसरीकडून पळून गेला। हे मानसिकतेचं काय करायचं? आणि बीडला झाडं सगळ्यात कमी आहेत आणि तिथं झाडं लावण्याचा प्रयत्न केला तरी जाळण्याचा प्रयत्न होतोय। याच्यावरती काहीतरी मार्ग निघाला पाहिजे। आत्ताच मला बातमी समजली आहे, शिवराम घोडके आणि प्रदीप शेळके आमचे कार्यकर्ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं तिथं काम करत आहेत। ताबडतोब त्याच्यावर आळा बसला पाहिजे। मी पालकमंत्र्यांना, अजित पवार साहेब आहेत त्यांनाही विनंती करेन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण आणि पोलीस डिपार्टमेंटला पण विनंती करेन की याच्यावरती आपण लवकरात लवकर नीट अभ्यास करून मार्ग काढला पाहिजे, पण ही झाडं वाचवली पाहिजेत। मला दुसरं काही सुचत नाही अजून आत्ता तरी, पण अशी आग लागता कामा नये। आगीचे व्हिडिओ बघितल्याने मला फार वाईट वाटलं, पण नुसतं वाईट वाटून उपयोग नाही, पॅनिक होऊन उपयोग नाही। आपल्याला या आगी वाचवल्या पाहिजेत आणि पुढच्या काळात आगी लागल्या नाही पाहिजेत। धन्यवाद।